क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। इथे मी तुम्हाला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे काही मी आज किती वर्ष झाले काय काम करतोय आणि जे भ्रष्टाचार चालू आहे आपल्या पनवेल शहरात किंवा तालुक्यात, त्याच्या विरुद्ध मी काही ज्या कारवाई केलेल्या आहेत आणि त्या कारवायांवरती काही फरक पडत नाही असं मला वाटतंय। म्हणून मी आज तुमच्याकडे आज पुन्हा इथंशी आलेलो आहे आणि तुमच्यासमोर काही माझ्या ज्या मनात काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर मला मांडायच्या आहेत, म्हणून ते बसलेलो आहे। एक साधा उदाहरण, आता एक ओळख देतो करून। हा माझ्या बाजूला बसलेला आहे हा दैवत राजू म्हात्रे, हा माझा सहकारी शेजारी आहे। ह्याच्या वडिलांनासुद्धा त्यांच्या एक आपले पनवेलचे पोलीस सचिन वायकर म्हणून आहेत, त्यांनी एवढा हॅरेसमेंट केला होता। हे दलित समाजाचे माझे बांधव आहेत, याने एवढा हॅरेस केला होता त्यांनी काही हिसाब नाही। त्या माणसाने त्याचा फोन आला का त्याला दस्ता वाफा जे हायपर व्हायचा, त्याला चक्कर यायची, 2 वेळा गाडीवर पडला। ह्याच्या वडिलांनी मला जेव्हा सांगितलं की असा प्रकार घडतोय म्हणून मी त्या वायकरला जाऊन भेटलो। तर साहेब, तुम्ही हे जे करताय चुकीचं करताय। तो माणूस, त्याचं वय आहे 64 वय आहे, तुम्ही त्याला फोन करताय आणि ते फोन केल्यानंतर तो घाबरतोय आणि त्याचा BP हाय होतोय, तो आजारी पडला होता, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता। तर कृपया करून तुम्ही त्याला असा काय त्रास देऊ नका, तुम्ही त्याला फोन करू नका। तुमची काय ते कायदेशीर कारवाई तुम्ही करा, ते जर चुकीचे असते त्याचा गुन्हा दाखल करा, हे सुद्धा त्यांना बोललो होतो। पण ना त्यांना फोन करायचे, बोलवायचे, पोलिसांना बसून ठेवायचे, बस रे इथं। आणि त्याच्याकडे जवळ त्यांनी किती रुपये काढले? 8.5 लाख रुपये काढले। पण ह्याची जेव्हा कल्पना ह्याने मला दिली का असा प्रकार घडतोय म्हणून, मी त्या क्षणी यांना बोललो का ठीक आहे, थांबा, आपण ह्याच्यावरती योग्य ते उपाय करू। आपण ह्याच्या अगोदर खूप लोकांवरती उपाय केलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण ACP रायगड भोसले, ॲक्च्युली मी 3-4 ठिकाणी बघितलं, माहिती काढली होती कसं शेवटला पोलिसांची कारवाई करायची आहे। कारण की अँटी करप्शनमध्ये पोलिसांचेच डिपार्टमेंटचेच लोक जातात आणि मग कधी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते। म्हणून मला भीती होती का हा काही आपण जो सापळा असणार किंवा ह्याच्यावर कारवाई करणार आहोत तिथे कुठे फेल जाऊ नये, म्हणून मी 4 ठिकाणी माहिती केली आणि मला ACP भोसले मॅडम यांचा संपर्क झाला आणि त्यांनी मला भेटून माझी बोलणं करून दिलं। मी त्यांना सांगितलं असा प्रकार चालू आहे, तर हरकत नाही, आपण अन्यायाच्या विरुद्ध काम करणार। आणि बोलतो त्यांनी मला सांगितलं की मी किती ठिकाणी काय ट्रॅप लावले आहेत आणि योग्य ते कारवाई केलेली आहे। मी ह्याहीसुद्धा मग कारवाई करून 100% घेणार असं मला आश्वासन दिलं होतं। त्यांच्यावरती जेव्हा मला विश्वास पटला तेव्हा मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, डन। मग मी ह्याला सांगितलं तर दैवत आपण असं करून घेऊ आणि आपण त्याच्यावर कारवाई करू। तेव्हा त्यांनी पैशाची ऑफर जेव्हा केली होती तेव्हा 2.5 लाख केली होती ना, 2.5 लाखाची ऑफर केली होती। पण ते 2.5 लाखावरून 1 लाखावरती आपण त्याला आणलं होतं। नंतर त्याला 50,000 रंग्यात पकडला होता। पण त्यांना हे समजत, आणि तो जो अधिकारी होता ते बघा, म्हणजे पोलीस हे आपले रक्षक असतात, पण रक्षक नसून भक्षक झाले आहेत असे काही आहेत। सर्वच नाही बोलत, पण हा पण आहे। म्हणजे तो जुगारी होता, त्याचा ऑनलाईन रमी खेळायचा, त्याच्यावरती तो पैसे हरायचा। ह्या माझ्या म्हणजे आता भाऊ जायला ह्याला घेऊन जायचा, चल माझ्यासोबत, एक बॉटल घ्यायचा आणि बॉटल घेऊन जाऊन ढाब्यात जाऊन ऑन ड्युटी फक्त तो ज्याचा जो ड्युटी असते त्याचा एक व्हाईट शर्ट घालायचा आणि बसायचं प्यायला। ही गोष्ट साहेब, म्हणजे पैसे घ्यायचे यांच्याकडनं आणि दारू पण घ्यायचा। पण हे घाबरून, ह्याचे वडील घाबरले होते, त्यांना काय माहिती नव्हतं। मी शेवटला कसं आहे, आज आता म्हणजे मी प्रत्येक वेळेला तो शब्द वापरत नाही आहे, दलित जमातून आलेले आहेत, त्यांचा जो बिझनेस होता त्यांचा शिलाईचा, त्यातून ते आलेले आहेत आणि त्यांना हे पोलीस घाबरणार। त्यांच्याकडे तुम्ही बघितलं असेल तर अवस्था त्यांची खाप दीड फासली आहेत आणि त्यांना फोन केला का ते घाबरायचं, तर घाबरून त्यांना ते पैसे त्यांनी द्यायचे। शेवटला कंटाळले आणि मी तक्रार केली आणि त्यांना ट्रॅप पकडला। आता मला एक अजून म्हणजे पकडला तर थोडा विषय होईल। पकडल्यानंतर मला ते त्याच्यावर कारवाई काय होणार आहे, आता मला एक तुमच्या जगात काय 6 महिने तो सस्पेंड राहणार, 6 महिन्यानंतर परत तो कार्यरत होणार। म्हणजे तो काय होईल, 5-6 महिन्यांनी कंट्रोल रूमला असणार, मग त्याच्या अजून 6-7 महिन्यांनी कुठे दुसरीकडे बदली होणार, मग तो परत तिथं चालपा का, म्हणजे जे उद्या समजा त्यावर केस लागलेली आहे तो गुन्हा सिद्ध होणार, तो सस्पेंड होईल किंवा त्याची नंतर ती PF जी आहे ती काहीतरी जमा होईल। पण त्याचा फायदा काय हो, तो PFच्या 10 पटीने जास्त पैसे तो कमवला अजून। हे तर 100% मान्य की नाही। आणि तसाच मी एक माझा 2013-14ला मला वाटते मी ट्रॅप लावला होता। आपण पनवेलचे नगरपालिकेचे CO जगताप म्हणून साहेब, त्याच्यावर ट्रॅप लावला। त्यांनी माझ्याकडे ते पैसे मागितले होते। ते स्थानिक नगरसेवक लतीफ शेख आहेत, त्यांना म्हणजे त्या अधिकाऱ्यांची मधली भीती काय कमी होत नाही बघा।
स्थानिक नगरसेवक लतीफ शेख, तेव्हा तो पाणी पुरवठा सभापती होते. त्या माणसाला घेऊन गेलो, कारण मी त्यांच्याच मोहल्ल्यातलं काम केलं होता, ईदगाह कंपाऊंड वॉलचं. त्याच माणसाला बोललं पैशाशिवाय काम होणार नाही. आणि तो लतीफ शेख जे आहेत ते सभापती होते. ते मला बोलले, अरे यार, म्हणजे मला वाईट वाटतं की मी सभापती असून सुद्धा हा माणूस बोलतो काय पैसे पाहिजेत म्हणून. आणि त्यांनी ते ऑफर केलं तर मी त्याला ठीक आहे, मला बोलतो एवढंच पाहिजे, हे ऑफर करतोच ना तो, म्हणजे माझा बिल देतच नव्हता. शेवटला मी त्याला ट्रॅप लावला. पण वाईट काय होतं साहेब बघा, आता तुम्हाला सर्वांना एक माझी विनंती आहे, 2013-14 आय थिंक झाला असेल त्यांच्यावरती ट्रॅप. साहेब आजपर्यंत त्याच्या माणसाची काय केसीचा पण मला रिप्लाय नाही आला, त्यावर काय कारवाई पण झाली का लक्षात आला नाही. तो काहीच नाही झाला. आता तो रिटायर झाला असणार. पण वाईट अजून दुसरी गोष्ट का, तो पहिले ते जो अधिकारी होता तो नगरपालिकेचा CEO होता. काही वर्षांनी मी ऐकलं का तो नंतर सिडकोचा कधी मोठा अधिकारी झाला. म्हणजे जर एखाद्या माणसावरती भ्रष्टाचाराचा आरोप कशाला त्याला पकडलं तर तुम्ही आरोप पण नाही बोलता येणार. रंग्यात पैसे घेता त्याला पकडलाय, म्हणजे त्याला पकडल्यानंतर तो जर परत अधिकारी COचा परत जाऊन सिडकोमध्ये कुठेतरी जॉईन MD किंवा अजून काहीतरी होणार, म्हणजे ही शर्मेची गोष्ट आहे. इथे काहीतरी आणला पाहिजे असं मला वाटते. त्याच्यानंतर आणखी 2 ट्रॅप लावलेत, ते पण तसेच झाले. म्हणजे ट्रॅप लावल्यानंतर गुन्हा दाखल होतोय, 6 महिन्यात त्यांच्यावरती कारवाई होते, 6 महिने. पण नंतर त्याला कामावरती घेत आहे. तर हा प्रकार व्हायला नाही पाहिजे की त्यांना कामावर नाही घ्यायला पाहिजे. एकतर मग त्यांच्या फास्ट ट्रॅकवरती तुम्ही गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती केस दाखल करा आणि ते फास्ट ट्रॅकवरती त्याचा निकाल लावा. कारण की मीच फिर्यादी आहो. आता मी मागच्या वेळी पण एक कोर्टामध्ये गेलो होतो, केस झाली 2010ला त्या तांडेलवरती, 9ला. आणि नंतर मी तिथे गेल्यानंतर मला बाकीच्या गोष्टी कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे काय प्रश्न विचारतात मला, ते विसरतो ना मी काय केलं ते. आता मी काय कॉम्प्युटर नाही आहे ना, ह्या गोष्टीचा विषयाचं का आपण ह्या गोष्टीने त्यांच्यावरती गुन्हा दाखल कसा व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई चांगली व्हायला पाहिजे ह्या विषयात. अजून दुसरे विषय आता जो आहे, आज जो मी प्रेस बघितलेली आहे ती माझ्यावरती काय घडलं, म्हणजे जो तळाटी जो आहे सर्कल मंडळ अधिकारी, त्यांनी जे मी 25 नोव्हेंबरला 2025 नोव्हेंबर 25मध्ये मी गेल्या वर्षी तर नोव्हेंबरमध्ये मी तक्रार अर्ज केला त्यांच्याकडे का माझं 7/12वरती नाव टाकावं म्हणून. त्यांनी ते नाव टाकलं नाही. मला बोलले टाकतो म्हणून, आज टाकतो उद्या. असा कायदा का बोलतोय की तुम्ही अर्ज केल्यानंतर 15 दिवसात साहेब तुमचं 7/12वरती नाव यायला पाहिजे, हा कायदा आहे. मग आज सर 15 दिवसात यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं काय आज काय हा कार्यक्रम आहे, हा तो कार्यक्रम आहे. अरे पण मी अर्ज तर केलंच आहे. नंतर काय सांगतोय तर तहसीलदार मॅडमचं थंब नाही आहे, म्हणून काम थांबलं आहे. आणि त्यांनी वेळोवेळी मला प्रत्येक तहसीलदार मॅडमचं थंबचं नाव सांगितलं होतं. मग ते सांगितलं तर मी ठीक आहे, तहसीलदार मॅडमशी मी पण संपर्क केला माझ्या काही सोर्समध्ये, तर तिकडे पण सांगितलं करतो म्हणून, पण तरी पण झालं नाही. शेवटला त्याच्या मनात जे होतं त्यांनी ते बोललं का हा काम तुम्हाला करायचं असेल काहीतरी खर्च करायला लागेल. म्हणजे खर्च तर काय खर्च करायला लागेल. आता कसा असतो बघा, आता सहजासहजी आजकाल लोक हॉटेलला गेल्यानंतर ती पण टिप देतात. म्हणजे 1000 रुपयाच्या काळात तर 20-25 रुपये टिप देतातच ना, खुशीच देतात का आता जाऊ दे चला. तर मला असं वाटलं का हा कधी चहा पाणी मागेल म्हणून. पण ह्यानी पहिलंच काय सांगितलं, आता बघा वाईट कुठं आहे. माझी जमीन मी विकत घेतलेली 2015ला, आज त्याची व्हॅल्यू वाढणारच नाही हो साहेब. आज सर्वांची व्हॅल्यू वाढलेली आहे. तर त्यांनी काय सांगितलं का ह्या जमिनीचे करोड रुपये झाले जमिनीचे. करोड रुपये झाले का तुम्ही टाकलेच पाहिजे, तुमच्या खोट्या आमच्या कष्टाचे पैसे आहेत. आमच्यावर असे लय लोक टपलेले आहेत का निलेश पाटील जी कुठेशी काय काळ्या मार्केट चालते म्हणून. आणि हे ओपनली आहे, कारण की मी आत्तापर्यंत लय लोकांवरती असे ॲलिगेशन केलेले आहेत. वाईट लोकांना चांगल्या लोकांना केलेलं, वाईट लोकांनाच केलेले आहेत. तर मी त्यांना तेच बोललो साहेब हे चुकीची गोष्ट आहे. जर आज करोड रुपये माझे आहेत तर त्यांनी तेव्हा ती ₹1,00,000ची ऑफर केली. मी एक माणूस मध्येच टाकला होता कारण माझ्याकडं घेतील काय म्हणजे असं मला वाटलं होतं, म्हणजे असं मध्यस्थी म्हणून टाकलं. ₹1,00,000 घेतलं. मी काय बोललो त्या माणसाला बोल ठीक आहे तू नको बोलो, मला ₹1,00,000 मला द्यायचे नाही आहेत. मग मी जाऊन त्यांची परत बोललो, तो नाही साहेब तुमचं काम करतो, तुम्ही भेटा मला असं बोलले. पुन्हा मी जाऊन बोललो बरं काय करता साहेब, कधी करता, एक पुढच्या हप्त्यात करतो असे करून त्यांनी शेवटला मी आलो तुमच्या पैशाचं काहीतरी बोला. लास्ट मोमेंटला त्यांनी 1,00,000वरनं 50,000 तोड काढली. मी तयार झालो मुद्दामून आणि मी ACP भोसले मॅडम यांच्याकडे तक्रार केली. आणि ते तक्रार केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण कारवाई करायची आहे म्हणून, आणि आपल्याला ह्या माणसाला पकडायचं आहे कारण की हा माणूस खूप भ्रष्ट आहे म्हणून. तक्रार केल्यानंतर मग परत जाऊन पैशाची त्यांनी ऑफर कशी केली, हे बघा, हा कॅल्क्युलेटर घ्यायचा असा, हा मला एवढे द्या, मला तेवढे द्या, म्हणजे असं मोबाईलवरती मला 50, मला 25 असा तो करायचा, तोंडाने बोलायचंच नाही.
पण जेव्हा त्याला मी एक दोन शब्द तिथं असे वापरले असं बोलतात ना बाटली तिथं केलं, तेव्हा त्याने ते शब्द वापरले, हां हे 10,000 त्याला द्या, हे 20,000 मला द्या, असा तो बोलला. तेव्हा त्यांनी ते पैशाची ऑफर त्यांनी तिथे गेली आणि ती ऑफर स्वीकारल्यानंतर मॅडमने त्याला अटक केलेलं आहे. ह्यांनी माझ्याकडे तेव्हा 50,000 मग मी कॉम्प्रोमाइज केली, बा 50 नाही 35 घ्या 30 घ्या, आणि तो सापळातून त्याला मी पकडला. सापळातून त्याने पकडल्यानंतर त्याच्याकडे बघा ना, आज जो आपण म्हणजे लोकांना काय वाटतं, काही लोक बोलत असतील अरे हा धंदा चालला निलेश पाटीलचा ब्लॅकमेलरचा, मी चॅलेंज करतो कोणाला पण चॅलेंज करतो. म्हणजे काही लोक बोलत असतील चॅलेंज म्हणजे का मी कोणाकडनं जर वावग्या मार्गाने पैसे कमवले असतील तर सांगा, मी तो त्याचा गुलाम राहीन आयुष्यभर, त्याचा गुलाम राहीन. मी पंचायत समिती मेंबरसुद्धा होतो तेव्हा पण माझे बघा, म्हणजे सर्व पत्रकारांचा मी तुम्हाला सर्व धन्यवाद देतोय. आणि मी पंचायत समिती मेंबर जेव्हा काम करत होतो तेव्हा खूप काही भ्रष्टाचार मी तेव्हा पण काढले होते. खूप माझ्या तर मला वाटतं माझ्या खूप प्रत्येक महिन्याला काही ना काही तुम्ही सर्व लोक माझे पत्रकार बांधव बातमी टाकायचे, पण ते काय टाकायचे तुम्हाला सुद्धा माहिती होतं. निलेश पाटील हा फक्त काहीतरी खोलसट वागायला आहे, तो कधी ह्याच्या मागं लागलेला नाही आहे. त्यामुळं मी कधी त्याला घाबरलो नाही. आणि आता पण मला लोकांची खूप आले, यार तुला काय गरज आहे का, तू धंद्यावाला आहेस, तुम्ही आता हे केलं तर तुला लोक अधिकार त्रास देतील. मी त्यांना एकच शब्द वापरला, अधिकारी काय त्रास देतील, माझा काय धंदा 2 नंबरचा आहे, मी काय चोरीच्या जागा घेतोय का कुठल्या अजून दुसऱ्या चोरीच्या मार्गाने पैसे कमवत नाही. मी तर काय, मी जागा ओपन जागा घेतलेली आहे, बांधकाम करणार आहे आणि बांधकाम क्षेत्र माझं आहे, त्यातून लागणारे गव्हर्नमेंटचे पैसे भरणारच आहे. त्यामुळे मला काय फरक पडत नाही आहे. उद्या काय होईल फक्त जो काही ठिकाणी बघा कुठं ना कुठं एक असतेच ना, होल असतोच बा, बारीक सवड कुठे असतो, बेंबीला पण आपलं होल आहे, हो असतोच कुठे कुठे होल. त्यामुळे ते होणारच आहे. ते बाबा काय असेल तर काहीतरी सांगा, मी काहीतरी करणारच आहे. मला बिन काहीतरी मला काहीच काम करायचं नाही. आता अजून काही गोष्टी अशा आहेत का त्यांचे रेट लिस्ट आहेत त्यांचे. आता बघा म्हणजे ह्याच्यामध्ये गेलो आपण तहसीलदारमध्ये गेलो का आपल्याला जर तुम्हाला रॉयल्टी काढायची असेल तर रॉयल्टीला पर ब्रासला तुम्हाला 400 ते 500 म्हणजे 100 ते 500 ब्रासला तुम्हाला 80 ते लाख रुपये मोजायला लागतात. ही माहिती आहे माझ्याकडे मोगम, ते तुम्हाला थोडी माहिती सांगतो मी. हां आता हा झाला तहसीलदारचा, बाकी 7-12चा तुमचा झालेला आहे. अजून तुमचा विषय आहे आता एक विषय सर्वेचा विषय हो. सर्वे करायचे आता जमीन सर्वे करायची आहे माझी, एखाद एकर जमीन सर्वे करायची असेल तर तो जागेची व्हॅल्यूशन ठरवतो आणि तो हां इथं हा एवढा जागा आहे ना, मग ह्याला 50,000, हा इथं ह्या भाव 15 लाख रुपये गुंठा चालला ना, ह्या लाख रुपये एकरचा भाव, हा सुद्धा तर सर्वेचा त्याचा प्रकार चाललेला आहे. दुसरा तर असा विषय आता जास्त काही भरपूर विषय माझ्याकडे आहेत. आता बघा हेच विषय म्हणजे सिडकोमध्ये पण तेच चाललं आहे. आता सिडकोमध्ये पण सांगतो बघा, म्हणजे आता कसं आहे CCOCचे प्रकार चाललेत. हे आता मी ओव्हरऑल सांगतो, सिडको बोला, नैना बोला, महापालिका बोला, CCOCला 400 ते 500 रुपये, 400 रुपये OCला, 400 रुपये CCला घेतात. मीटर प्रति मीटर 400 रुपये CCOCला घेतात. आणि बघा जर सिडकोमध्ये जर ॲडिशनल FSI घ्यायचा असेल तर 2,000 रुपये मीटर सॉरी ॲडिशनल FSI घ्यायचा असेल तर 2,000 रुपये मीटरला घेतात सिडकोमध्ये. परत CCसाठी 300 रुपये हा चालू आहे. अजून दुसरा विषय आता मी एकदम म्हणजे आता पत्रकार भाषेत लांबवत नाही आहे. सब रजिस्टर ऑफिसला एक चाललं, सब रजिस्टर ऑफिसला आता जे गावठाणचे चालू आहेत, गावठाण खरेदी चालू झालेत. आता माझ्या कानावर आलेलं आहे, तिथं एक सूर्या आहे, त्या सूर्य तिथं सूर्याचं काम चालू आहे आणि ते लादे तापायला लागलेले आहेत. समजून घ्या मी कोणाचं नाव घेतो ते. सूर्य तापतोय आणि लाद्या गरम होत आहेत. म्हणजे तिथले अधिकारी आहेत ना, सूर्य तापतोय आणि लाद्या गरम होत आहेत हे तुम्हाला नंतर सांगितलं, कसं कोणावरती नाव घेऊ शकत नाही. समजून घ्या, सूर्य तापतोय आणि लाद्या गरम होत आहेत म्हणजे तशी 1 लाख रुपये गुंठ्या एका रजिस्टरमध्ये घेतात. 1 लाख रुपये एका रजिस्टरला घेत आहेत. आता असे जवळजवळ हजारो रजिस्टर आता झाले. आता तुम्ही चेक करा आणि आपल्याकडे त्याची माहिती आहे, ती पण माहिती मी काढलेली आहे. कुठला अधिकारी घेतो आणि कुठं कोण कोणाला पोहोचवते ही पण माझ्याकडे माहिती आहे. म्हणजे हा भ्रष्टाचार चाललेला आहे. PWDमध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. हे भ्रष्टाचार चालू आहेत, पण हे अधिकारी मला करत नाही की एवढे यांच्यावर अँटीग्रेसी करत होतात तरी पण हे घाबरत का नाही वरच्या अधिकाऱ्यांना. तर कारण हेच आहे का 6 महिने यांना फक्त 6 महिने स्टॉपची म्हणजे कारवाई होते. 7व्या महिने हे परत कामाला लागतात आणि मग ह्यांचं परत तसं चालतं. असे खूप अधिकारी आहेत पनवेल तालुक्यात, पनवेल शहरात. मला खूप अधिकाऱ्यांची नावं आहेत का ते सस्पेंड होऊन पण त्यांच्यावर कारवाई होऊन पण ते पुन्हा कामाला गेले आणि मग ते परत त्यांचं चालू झालं आहे, शापकान चालू झालं आहे. तर ह्याच्यावरती कंट्रोल कसा येईल कसा नाही येईल याच्यासाठी मी आज पत्रकार लिहिलेले आणि माझे मत जो मन आहे माझं मत व्यक्त करण्यात मी तुम्हाला बोललो आहे.